आपण प्रचार सहभागी झाला, आजही पुन्हा सहभागी झालेला पुन्हा घर वापसी समजायची किंवा काय तुम्ही काय सांगा? पवार साहेबांनी सगळ्या गोष्टीचा विचार न करता आम्ही सातत्याने 4-5 वर्ष प्रचार केलेला होता आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे आम्ही बी उमेदवारी मागत होतो. काही स्थित्यंतर झाली आणि नवीन तरुण त्या ठिकाणी पवार साहेबांच्या दृष्टीचा आणि साहेबांनी ठरवलं किंवा पार्टीच्या दृष्टीने किंवा संबंधीची मालिका तर सुरू आहे त्या संदर्भात असणाऱ्या लोकांचा त्यांच्याशी संपर्क आणि मालिकेला मिळत असलेली प्रसिद्धी यामुळं त्यांनी ठरवलं की यावेळेस उमेदवारी अमोल कोल्हे यांना द्यायची आणि ज्यांनी छत्रपती डोळ्यासमोर त्या ठिकाणी लोकांच्या प्रभावीपणे आणण्याचं काम केलं. पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी आपल्याला सांगितल्याच्यानंतर राजकारणामध्ये काही गोष्टी त्यांच्याही आता अस्तित्वाची लढाई आहे. त्यांनाही त्या ठिकाणी या देशाचं पंतप्रधान कार्यकर्त्यांच्या संपूर्ण राज्याच्या जनतेच्या मनामध्ये आहे. आपणही त्या ठिकाणी हातभार लावला पाहिजे ही भावना त्या ठिकाणी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये येते. आणि कुस्ती क्षेत्रात जिथे ऑल इंडियाचे चेअरमन आहेत कुस्ती क्षेत्रासाठी त्यांनी अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीने योगदान दिलेलं आहे. सगळ्याच पैलवान मंडळांनी हिंद केसरी महाराष्ट्र केसरी जे पैलवान होते या सगळ्यांनी विनंती केली की आपण यावेळी थांबून थोडासा त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करूया. आणि मग पवार साहेबांनी विनंती केली, सगळ्याच मंडळींनी विनंती केल्याच्यानंतर की आणि कार्यकर्त्यांनी खूप प्रेम केलं. मी जुन्नरकरांचं प्रेम माझ्या आयुष्यात कधी विसरू शकणार नाही. आणि माझ्यासारखा एकमेव कार्यकर्ता पण सगळीकडे लोक आनंदाने त्या ठिकाणी मदत करायची. अतुलदादा असेल सगळ्यांनीच मजा लोकांनी खूप प्रेम केलं. ते प्रेम त्या ठिकाणी आपण विसरू शकतो. साहेब तुमचं वक्तृत्व अतिशय चांगलं आहे. तुम्ही असं म्हणाले होते की लोकसभा निवडणूक जर मी लढवली नाही आढळून लढवलं नाही तर राजकारणामधून संन्यास घेईल. राजकारणामध्ये ही वस्तुस्थिती मी बोललो पण होतो. शेवट मी नाही पण माझं कुणीतरी त्या ठिकाणी नेता असेल किंवा कुणीतरी पवार साहेबांनी दिलेला कार्यकर्ता असेल त्या ठिकाणी त्याच्या पाठीमागे राहणं त्यातूनच त्या ठिकाणी आढळरावांचा पराभव हा मंगललाच बांधल नसेल पण पवार साहेबांच्या विचाराने कोणी उभं राहत असेल तर त्या ठिकाणी आपण थोडीशी मदत करून आपला हेतू जो आहे तो हेतू साध्य करण्यासाठी आपण अमोल कोल्हेंची मदत घेऊन त्यांना पराभूत करू शकतो. सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असणारे सहाय्य तालुक्यातले कार्यकर्ते माझ्यावरती प्रेम करणारे सगळे पैलवान मंडळी किंवा अनेक कार्यकर्ते आहेत त्यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी खरं तर त्यांना पराभवापर्यंत न्यायचे हे मात्र आम्ही नक्की ठरवलं. भाषेतला प्रश्न गावडेच्या पुरीवर शिवसेना अन्याय करते. तुम्ही आता गावडेच्या पुरीला काय सल्ला द्याल आणि जे अन्याय करतात त्यांना काय सांगाल? तुमच्या भाषेतला प्रश्न खरं तर तिच्यावरती तसा तो अन्यायच आहे. आता राजकारणामध्ये समांतर होत असतात गावड्याच्या पुरीवरती परंतु अजून निवडणुकीचं फार पुढे जायचं आपल्याला. शरददादा तिकडे गेले, शरददादाला बोलावून आले. मित्र राजकारणामध्ये वस्तुस्थिती आहे की त्यांनी त्या ठिकाणी ठरवलं मला शिवसेनेत जायचे. शिवसेनेची निष्ठा तिची इतकी आहे पण आता नेत्याला जर त्या ठिकाणी त्यांचं काय पक्षाची पॉलिसी असेल आणि त्यांना जर उद्या शरददादा आमदार करायचं असेल तर पक्षासाठी आपण काही करू शकत नाही. जे प्रेम तिच्यावरती आहे बहीण म्हणून ते सातत्याने आहेच. तिचं जरी आमच्यावर कधी नसलं तर भावाचं प्रेम नेहमी बहिणीवरती असतं. आढळरावांना मंत्री करण्यासाठी दिल्लीश्वराच्या पायावर माथा टेकू अशा प्रकारची भाषा अशा शिवसेनेचे आमदार शरद सोनवणे यांनी केले. वास्तविक शिवसेनेचे नेते उद्धवसाहेब ठाकरे माथा टेकवायचा असेल तर तो उद्धव साहेबांच्या पायावर टेकवायला पाहिजे. कुठेतरी सोनवण्यांचं हे वक्तव्य घाईचं होतोय का आणि शिवनेरीच्या शिलेदाराकडनं अशी भाषा कितपत योग्य? त्या भाषेपेक्षा ते ज्याचं समर्थन करतात की आज आढळरावांचे ते समर्थन म्हणून त्या ठिकाणी त्यांनी पक्षात प्रवेश केला. आता पक्षनिष्ठा ही तर दाखवावीच लागते. शेवट ते जे काय म्हणणार आहेत त्याच्यावर त्यांची सगळ्या प्रतिक्रिया ठरणार आहे किंवा त्यांच्या पुढच्या भविष्यकाळ तो त्यांच्यावर आधारित आहे. त्यामुळे त्यांनी विचारलेला जो प्रश्न आहे किंवा त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया आहेत ह्या फार बोलक्या आहेत कारण शेवट त्यांना ते करावंच लागणार आहे. कारण त्या पक्षामध्ये काम करणारे अनेक मान्यवर मंडळी तिथं आहेत. शरददादासारखा हुशार माणूस आहे त्यांना माहिती आहे एकटा माणूस जर इथं आमदार होऊ शकतो तिकडे मनुष्यचं तर त्या माणसाला नेमकी आयडिया आहे की बाबा आता काय केलं पाहिजे राजकारणामध्ये काय म्हणलं तर आपल्याला मिळू शकतं. राजकारण असं म्हणतात की निवडणुकीच्या काळामध्ये आपण जी भाषणं करतो ती फारशी मनावर घ्यायची नसतात. त्यांनी काल आरोप केला की अजित पवारांनी जुन्नर तालुक्यातून कालवे दुरुस्तीसाठी 100 कोटी रुपये आले होते त्यातले 80 कोटी रुपयाचा गफला केला. आता होता या तालुक्यामध्ये जे बेनके साहेबांनी काम केलं की बेनके साहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये असं आमदार मी सातत्याने सांगतो की बेनके साहेबांसारखा आमदार या तालुक्याला
इतकं निष्ठावान निर्भीड जे होता तेच पोटात असायचं असं आमदार आयुष्यात आता या तालुक्याला मिळणार नाही. अत्यंत प्रभावीपणे बेनके साहेबांनी काम केलं. आणि आता तुम्ही शरददादाचं सांगताय, शरददादा त्यांच्या पद्धतीने तालुक्यामध्ये बोलत असताना, राजकारणामध्ये आता किती आपण भाषणं करत असताना त्याची प्रतिक्रिया आता शेवट लोक त्याच्यावरतीच मतदान करत असतात. त्याच्यामुळे असं आपण म्हणून चालणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे वजनदार नेते आहेत, शरददादांचं हे असं तेलकट बोलणं कितपत योग्य मी स्पष्ट शब्दात का मांडत नाही. आता ते तालुक्याचा लोकप्रतिनिधी आहे. शेवट तुम्ही जुन्नरकरांनीच त्यांना त्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे. आणि निवडणुकीवेळेस आपण बोलूया, पण ज्या वेळेस ते उमेदवार नाही आहेत, आज सगळ्यात मोठा प्रश्न उमेदवाराचा आहे की आढळराव दादा उमेदवार आहे. आणि मग लक्ष विचलित न करता कार्यकर्त्यांनी जे आपलं टार्गेट आहे ते टार्गेट पहिलं पूर्ण केलं पाहिजे. कारण आढळराव दादांचा स्वभाव असा आहे की दादा आजही इथं आले तर शरददादाला आमदार म्हणणार नाही, तिकडे सुरेश गोरेला आमदार म्हणणार नाही, महेश लांडगेंना आमदार म्हणणार नाही, तिकडे टिळेकरांना आमदार म्हणणार नाही, बाबूरावला आमदार म्हणणार नाही. कारण ते म्हणू शकत नाही. त्याचं कारण एक आहे की सगळ्यांना बरोबर घेऊन त्यांचा हेतू ते साध्य करतात आणि हेतू संपला की नंतर ते कोणाला विचारत नाही. आहे तेच आहे. शरददादाचा विषय विधानसभेला पाहिजे. आढळरावांना हरवल्याशिवाय राहणार नाही ही मंगलदास पांडे यांनी घेतलेली शपथ समजू किंवा तुमचं वक्तव्य कशा प्रकारे पूर्ण होईल सर आपण काय म्हणतात. नाही, आता राजकारणात आपण बोललो लोकांच्यात, त्याच्यामुळे खरं तर आमची तलवार मेन नाही तर मी आयुष्यात आजपर्यंत एकही निवडणूक डॉक्टर कोल्हे यांच्या माध्यमातून आढळरावांना ढवणार 100%. इथं अतुलदादा आहे, सगळे राष्ट्रवादीचे सगळे कार्यकर्ते आहेत. अतुलदादाच्या नेतृत्वाखाली आता ही सगळी मंडळी एकत्रित आल्या. सगळ्यांचे हे दावे बाजूला ठेवून माझ्यासारखा सुद्धा कार्यकर्ता त्या ठिकाणी सहभागी झालेला आहे. आढळरावांचा पराभव हा निश्चित आहे. त्याला अजिबात बदल साहेब जिंदाबाद. थँक्यू. शून्य पाईन टाईप करू सबस्क्राईब करा, घंटीच्या बटनावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.